आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतच्या ज्वलंत प्रश्नावर सर्वपक्षीय यल्गान। 27 ऑगस्टला महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको, म्हैसाळच्या आवर्तनासह पाणी, वीज, स्मार्ट मीटर अवैध धंद्यावरून रणशिंग। जत तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता महाराणा प्रताप चौक जत येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात तालुक्यातील नागरिक, शेतकरी, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। जत तालुक्यात पाणी टंचाईचे संकट, शेतीसाठी अपुरा वीज पुरवठा, जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा मुद्दा गंभीर बनला आहे। या प्रश्नासह तालुक्यातील अन्य ज्वलंत प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते एकवटले आहेत। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही आंदोलनातील प्रमुख मागणी आहे। तसेच पाणी टंचाईग्रस्त गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत आणि जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे। शेतीसाठी शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। त्याचबरोबर स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करावी अशी ही भूमिका आंदोलनातून मांडण्यात येणार आहे। जत तालुक्यातील अवैध धंदे तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय जत तालुक्याचे नामांतर करू नये अशी ठाम भूमिका सर्वपक्षीय नेत्यांकडून घेण्यात आली आहे। या रास्ता रोको आंदोलनाला माजी आमदार विक्रमदादा सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष मनसूर चाचा खतीब, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील, शिवसेना शिंदेगडचे विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नप्पा होर्तीकर, संघचे युवा नेते सुभाष पाटील, काँग्रेसचे जत तालुका अध्यक्ष महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडक, मार्केट कमिटी सांगलीचे संचालक बाबासो माळी, मार्केट कमिटी सांगलीचे माजी सभापती नानासो शिंदे, पंचायत समिती सदस्य प्रमोद सावंत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। जत तालुक्यातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे। 27 ऑगस्टच्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि नागरिकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।